स्त्री आणि पुरुष खरे तर चलनी नाण्याच्या दोन बाजू असायला हव्यात. त्यांचे संबंध परस्पर पूरक हवे. एक दुसऱ्याविषयी स्पष्टता राखून अस्तित्वाला व्यवहारात रोखपणा ठेवायला हवा. पण बाईची फितरत म्हणजे तिचे गुण लक्षणं काही ठीक नसतात. तिच्या भावना बदलत असतात. तो तिचा दोष नसतो. निसर्ग आणि समाजानेच तिची शारीरिक व मानसिक घडण केलेली असते. ती तिच्या सुरक्षेसाठी, हेतुपूर्तीसाठी गूढरम्य स्वभाव राखून असते. तिचे बोलणे, वागणे फार मृदू, प्रेमळ आणि आहुती देणाऱ्या शब्दांचा भडीमार करणारे असते. पुरुषाला ते खरे वाटते. त्यामुळे पुरुष तिच्यासाठी पहाड उचलण्याची तयारीच नाही, तर तो तिच्यासाठी काहीही करतो. तिच्या भरोशावर राहून कणकण झिजतो, तरी त्याच्या लक्षात येत नाही. तो त्याचे कर्तव्य म्हणून तिच्यासह तिने जन्माला घातलेल्या मुलांच्या जबाबदारीचे ओझेही स्वखुशीने वाहतो. मुलेही तिच्याच वळणावर जाऊन बापाला हक्काचे साधन समजून त्याला वापरून घेतात. त्याला त्याच्या भावनाही मोकळेपणाने व्यक्त करण्याची मुभा नसते. तो आपले कर्तव्य म्हणून कष्ट करीत असतो. त्याला विश्रांतीची गरज आहे. त्याला भावनिक आधाराची गरज आहे. याचा विचार बाईने करून त्याला बळ द्यायला हवे. पण ती तसे त्याच्याकडे पाहत नाही. एक दास म्हणून त्याला आपल्या मर्जीप्रमाणे वागवते. त्याला नकोशी वाटली तरी दुसरीच्या प्रेमात तो पडतो. पण बाई ते बाईच असते. बाईची जात कळत नसते. त्याला कोणीतरी सांगते तरी त्याला बाईशिवाय राहणे शक्य वाटत नसते. म्हणून त्याचे जगणे काळवंडून जाते. अशा बाईच्या आहारी गेलेल्या पुरुषाच्या जीवनाची कर्मकहाणी डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी बापाचा बळी या कवितेत सांगितले आहे. ऐकूया कविता बापाचा बळी. बाईनं प्रेमाचं नाटक केलं. बापाला सर्वस्व वाटलं. बापाची ऊर्जा, पुरुषत्व, स्वातंत्र्य ताब्यात घेतलं. तिच्या मर्जीनं चालवलं. मनासारखं जगू नाही दिलं. बाईनं भावनिक खेळी करून त्याला गुलाम बनवलं. बाईनं भावनिक खेळी करून त्याला गुलाम बनवलं. मुलांना जन्माला घालते. जबाबदारी त्याच्यावर टाकते. म्हणे तुमची पैदास तुम्ही सांभाळा, नाही तर हो मोकळा. बापही कर्तव्य म्हणून सुतासारखा सरळ होतो. बायको मुलांसाठी जीवाचे रान करतो. बायको मुलांसाठी जीवाचे रान करतो. मुलं मोठी होतात. बापाला नवसाचा बोकड समजतात. बापावर हक्क गाजवतात. इच्छा पूर्ण करून घेतात. बाप कमी पडला की जन्माला का घातलं म्हणून अधिकाराने जाब विचारतात. बापाचा अवमान करतात. बाप कमी पडला की जन्माला का घातलं म्हणून अधिकाराने जाब विचारतात. बापाचा अवमान करतात. स्त्री दार्जिण्या समाजाची महिमा राखत नाही बापाची गरिमा. मुकाट्यानं घर सांभाळणं माणसाचं काम आहे म्हणून बापाला फेकतो टोमणे मारून. बाप जातो जिवंत मरून. लोकांच्या लोकलाजेने बाप जगतो अस्वस्थ मनाने. लोकांच्या लोकलाजेने बाप जगतो अस्वस्थ मनाने. बाईची जागा बाहेरचे घेतो. बापाला मोहित करते. मेनकेच्या नादी लागून बापाची तपस्या भंगते. सुंदर चेहरा, एक स्मित, एक नजर त्याला घायाळ करते. घरी तेच बाहेर, फक्त नमुना बदलतो आणि बाप फसतो. घरी तेच बाहेर, फक्त नमुना बदलतो आणि बाप फसतो. चिखलातून बाहेर पडू पाहतो. कायदा स्त्रीची बाजू घेतो. खोट्या आरोपाने जेरीस येतो. ब्लॅकमेल केल्याने मोडून पडतो. बुडावर बसलेला घाव कोणाला दाखवता येत नसतो. घरचं सोडून बाहेरच्या नादी लागल्याने बापाचा बळी जातो. घरचं सोडून बाहेरच्या नादी लागल्याने बापाचा बळी जातो. अनोळखी व्हॉट्सॲप कॉल आला. बापाने सहज उचलला. कोणी एक बाई गोड बोलली.
कैसे हे म्हणाली. बापाला वाटलं लॉटरी लागली. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. बाप तिच्या जाळ्यात अडकला. बाईने पाहिजे तसा लुटला. बाईने पोलिसांचा धाक दाखवला. कायदाही तिच्या बाजूने झाला. बाईने पोलिसांचा धाक दाखवला. कायदाही तिच्या बाजूने झाला. बापाच्या डोक्यावर सायबर सेल आला. त्याने ऑनलाईन ईमेल केला. FIR नोंदवला. बाप वाट पाहून थकला, पण न्याय नाही मिळाला. सोशल मीडियानेही चांगला धुतला. समाजरूपी देवापुढे बळी देण्यासाठी ठेवला. समाजरूपी देवापुढे बळी देण्यासाठी ठेवला.